विवेक सागरा तुम्ही विचाराचे समुद्र आहात, माझे आहात, सखे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. जनाबाई म्हणतात मला असं वाटतं विवेक सागरा विवेकाचे समुद्र आहात, सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. जनाबाई म्हणतात मला असं वाटतं मरोणया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. मरोणया जावे यातला जो बा काढला ना बा हे अर्थ बदलतो. मरोणया जावे आणि माझ्या पोटा यावे. जनाबाई म्हणाल का की ज्ञानोबा रायनं मरावं मा पोटे यावं. म्हणून बा इतका महत्वाचा. इंग्रजीपेक्षा हे मराठी कठीण आहे बेंडे साहेब. मरोणया जावे कोणी? स्वतः जनाबाईने. मी ज्याला माझा म्हटलं ना मी त्याच्या पोटा यावं. इतका बदलतो एका बाणी. मरोणया जावे बा आणि माझ्याच्या पोटा यावे. मी ज्याला आतापर्यंत ताज झाला ना माझा 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 म्हणते मी मरावं आणि माझ्या माऊलीच्या पोटी यावं. इतकं बदलत. हे अतिप्रेमातलं बोलणं आहे. जास्त तोत्रा तोत्रा नातू बोलायला लागला की आजी काय कौतुक करत मोठा गुन्हाचा आहे बाबा. मरावनं तुझ्या पोटी यावं. अशी म्हणते आजी तू मर महापोटी ये असं म्हणते का? ती भाषा आहे. तोंडावून हात फिरून बोट मोडून आजी जसं नातवाचं कौतुक करते नत्तू पाटील फार गुन्हाचा आहे रे. मला असं वाटतं मरावं आणि तुझ्या पोटा यावं. त्यातली पद्धत आहे. मरोणया जावे मी ज्याला माझा म्हटलं आतापर्यंत मी त्याच्या पोटा यावं.
अजून 20 मिनिट आहे, बरोबर सगळे करू. हा मधू वडील, एकदा संप्रदायपूर्वक भजन चाल राहिली तर उद्या होईल काहीची, बघून घ्या. उद्या म्हणा, उद्या म्हणा, हे ठराविक आहे, काही जुने करू आपण. करू एकदा सर्वांनी. रखुमाई माईक दे. जुने माणसं आहे, नाही काय गॅरंटी आहे का सकाळपर्यंत? मारोतराव म्हणाल डेअर जुने आहे, सकाळपर्यंत काय खरं आहे का? विवेक सागरा, विवेक सागरा उद्याचं संपलं बरं का? उद्याचं आता उद्या नाही चाल, उद्या चाल नाही तुम्हाला. हा वाद झाला. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, विवेकाचे समुद्र हा, सख्या हा, माझ्या ज्ञानाचे ईश्वर हा. म्हणून मला असं वाटतं मी मरावं आणि माझ्याच्या, मी ज्याला माझा म्हणत आले इतका वेळ त्या माझ्याच्या पोटी यावं. मग आता काय नाही, 15 मिनिट आहे फक्त. माझी अपेक्षा एवढीच आहे, माझी जशी भावना त्याप्रमाणे करा. आता माझ्या भावा, आता माझ्या आता माझ्या भावा ऐसे करी गा ज्ञानदेवा.
खडसे नाही इथेही लावलं सख्या माझ्या. माझं काय लक्ष नाही म्हणतं का तू? सख्या माझ्या तर होऊन गेलं त्या आधी. इथलं चरण. तिसरं, आता आता कधी शब्द येतो? एक विषय पूर्ण झाला आणि दुसरा सुरू करायचा असतो भूषण पाटील, तेव्हा आता शब्द येतो. हे आमच्या लक्षात येत नाही पेंडे साहेब. आता कितीतरी वेळा वापरला आम्ही तरी आताच ठिकाण ठरलेलं आहे. एक विषय पूर्ण, दुसऱ्याची सुरुवात. टाळकरी महाराज आले, मृदंगाचार्य महाराज आले, कीर्तनकार महाराज आले, पावणे 7 झाले. आता भजन सुरू करायला का हरकत आहे? इथे असतो आता. तुमच्या भाषेत सांगतो भूषण पाटील, मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, सगळे पाहुणे आले. 12:35 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे? तिथे आता येतो. एक विषय पूर्ण होतो दुसरा सुरू करायचा रेखचंद पाटील, तिथं आता शब्द आहे. ज्ञानेश्वरीचे वाचक आहात तुम्ही. ज्ञानेश्वरी संपली, आज पारायण संपलं. किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्ध केले, इथे माझे जीवरले पायिकपण, संपली ज्ञानेश्वरी. आणि पसायदान सुरू करायचं. काय शब्द आहे? आता विश्वात्मके देवे. एक विषय पूर्ण होतो दुसरा सुरू करायचा असतो, तेव्हा आता येत असतो. इथपर्यंत मनोगत झालं जनाबाईचं. विवेकाचे समुद्र हा, सखे हा, माझे आहे ज्ञानाचे ईश्वर हा. मला वाटतं मरून जावण बा माझ्याच्या, म्हणजे मी मरावण तुमच्या पोटा यावं. आता माझ्या भावा ऐसे करीगा. इथून पुढचं वाचायचं. जशी माझी भावना आहे त्याप्रमाणे पूर्तता करा ज्ञानदेवा. पहिलं ज्ञानेश्वरा, इथं ज्ञानदेवा. 2 मध्ये फरक आहे. ज्ञानदेव मध्ये 2 पद आहे. ते वेदातल्या रुचेतले वेचलेले शब्द आहे. हे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही गडगे साहेब. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द, एको देव सर्व भूतेषु गुडाहा यातला देव शब्द, तो देव आणि हा ज्ञान वेल्डिंग करून झाला ज्ञानदेव. परिणाम ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. याला खडसे बुवा, याला चित्रकाव्य म्हणतात अभंगामध्ये. चित्रकाव्य. ज्या शब्दानं सुरू त्या शब्दावर थांबायचं. नाही तर पहा तुम्ही गंमत. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञान सुरू झालं, ज्ञावर थांबलं का नाही? ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. हे चित्रकाव्य आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. बरे का? ही ताकद नाही तर आमचे नाव, आमच्या नावात काही अर्थ नाही. नाग वाघ मारे, उंदीर पाहून घरा शिरे. कुठं चालले वाघ मारे? म्हणला उंदीर बघितला. आमचे नाव. कुबेर कोणाला म्हणतात? अजूनही भूषण पाटील 9 निधी संपत्तीपैकी पिनाटे भाऊसाहेब कुबेराच्या ताब्यात आता 2025 मध्ये 8.5 निधी आहे. एकट्या ताब्यात 8.5 निधी. निधी म्हणजे संजय निधी निराधार डोकं नाही चालवायचं कसले भाऊसाहेब. संजय ते निधी नाही. निधी म्हणजे 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. काय भाव आहे आता सोन्याचा? 10 ग्राम 1 लाख. जमला आता नरेश पाटील. 1,10,000 ग्रामला तर 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, मेंदू जागेवर बंद पडेल. हे एवढी संपत्ती आहे रावणाची. ही पावनिधी आहे. पावनिधी, राहिलेली पावनिधी जगात आहे. आणि आताही कुबेराच्या ताब्यात 8.5 निधी आहे. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे. 8.5 निधीचा मालक आहे तो अजूनही. आणि रोज जात जंगलात, वायल्या लाकडाचा गठ्ठा बांधत,
आणि ते मोळी डोक्यावर ठेवत आणि हॉटेलवाल्याला देत, त्याच्यात 2 प्लेट भजे खात. रोज मोळी आणत लाकडाची. कारण नाव काय तुझं? तो म्हणला माझं नाव कुबेर. कुबेर. आणि 2 प्लेट भज्यासाठी आणत मोळी. कुबेर नाव मोळी वाहे, कुबेर नाव, कुबेर नाव वाहे, कैसी पाहे फजिती, कैसी पाहे फजिती, पाहे फजिती, पाहे फजिती, पाहे फजिती, काय घाबरू नका. कुबेर नाव मोळी वाहे. नाव कुबेर आणि लाकडाची मोळी आणतो 2 प्लेट भज्यासाठी. हे संताची देवाची नाव, म्हणून त्याच्यात सामर्थ्य तसंच आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, पण आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. हे ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी, म्हणजे जशी माझी भावना आहे त्याप्रमाणे आता तुम्ही पूर्तता करा. आणि ती जर पूर्तता केली ना, शेवटच्या चरणात कृतज्ञता. जर अशी पूर्तता केली तर जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जनी. याला कृतज्ञता म्हणतात. शब्द जवळजवळचे आहे, कृतज्ञ आणि कृतज्ञ. बरं का भेंडे साहेब? एका कृतच्या पुढे ज्ञ, एका कृतच्या पुढे ज्ञ. ज्ञ हंती म्हणजे नाश करणे, ज्ञ जानाती म्हणजे जाणणे. केलेल्याचे उपकार जाणतो तो कृतज्ञ, आणि ज्यानं उपकार केले त्याच्याच नाशावर टपतो तो कृतज्ञ. घ्न हंती. जहिते नीच बडाही पावा. तो उंदीर घाबरला बिचारा, आणि साधू ध्यानाला बसला होता भूषण पाटील. त्याच्या मांडी खाली आला. चुळबुळ चुळबुळ काय करते म्हणून साधून बघितलं तर उंदीर. का रे उंदरा घाबरला? बोक्या लागला माग महाराज. असं झालं का? ठीक आहे. मूषको तो मार्जारो भव. साधूचा आशीर्वाद. तूच बोक्या हो. झाला ना बोक्या. उंदराचा बोक्या झाला.
आणि बोक्या फिरू लागला महिना 2 महिने, त्या मागं कुत्रं लागलं. एक दिवस पुन्हा साधूकडे आला बोक्या, वाचवा महाराज. काय झालं रे? कुत्रं लागलं माग, आणि तूच होय कुत्रा. रेखचंद पाटील बोक्याचा कुत्रा झाला. 2 महिन्यानं कुत्र्याच्या माग वाघ लागला. ठरल्याप्रमाणे साधूकडे कुत्र, वाचवा महाराज. आता काय झालं? वाघ लागला माग, तो व्याघ्र भव. साधू होता तो. क्षणार्धात वाघ झाला कुत्र्याचा. वाघानं डरकाळी फोडली भूषण पाटील. वाघाच्या आनंदाला पारावार नाही. वाघ निघाला वापस जायला, पण 2-4 पावलं टाकल्यावर शर्माची वाघ थांबला. म्हणला केवढे उपकार आहे साधूचे, एवढासा उंदीर होतो, याच्या आशीर्वादानं बोक्या झालो, त्याच्याच आशीर्वादानं कुत्र झालो, याच्याच आशीर्वादानं आता वाघ झालो. जगात कोणाची भीती नाही म्हणला वाघ, पण थांबला. का? मनात आलं एकच भीती आहे, ज्यानं उंदराचा वाघ केला त्याच्या मनात आलं तर ते पुन्हा वाघाचा उंदीर करल. एकच उपाय निर्भय जीवन जगण्याचा, साधूचं नरड फोडणे. याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल ज्याचे उपकार आहे. नाही तो विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहात, बेंडकोईला दया आली. बिचाऱ्या बेंडकोईनं टाकली उडी, पोहत पोहत गेली तिकडनं. विंचू आला, त्याला घेतला पाठीवर. नथू पाटील वापस फिरली बेंडकोई परतीचा प्रवास. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकोईच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. त्याला माहिती आहे धोक्यात जीव आहे. आणि बेंडकोडी काठाला आली शर्माजी. विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला. काय म्हणतात? उतरता उतरता नांगी मारली. बेंडकी 2-2 फूट उड्या मारत होती. कोण करणं उपकार? याला याचं नाव कृतज्ञ आहे. इथे कृतज्ञता व्यक्त केली. शुकाचार्याने पांडवाच्या राजसूय यज्ञामध्ये पोपटाच्या रूपात पात्रावळीवरच एक खरकट शीत खाल्लं भूषण पाटील. भागवतात आहे. एक शीत त्या पात्रावळी टाकून देतात ना, तेव्हा एक शीत भाताचं खाल्लं पोपटाच्या रूपात पात्रावळीवरच. ते 3 पिढ्या सलत होतं. 3 पिढ्या. मी यांच्या यज्ञात एक शीत खाल्लं, यांच्या यज्ञात एक शीत खाल्लं, यांच्या यज्ञात एक शीत खाल्लं. मग अर्जुनाच्या पुत्र अभिमन्यू, दुसरी पिढी. अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती, तिसरी पिढी. आजोबाच्या यज्ञात भाताचं शीत खाल्लं, ते 3 पिढ्या सलत होत. नातवाला परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगितलं. कोणी? शुकाचार्याने. आजाच्या यज्ञात एक भाताचं शीत खाल्लं, त्याच्या बदल्यात 7 दिवस भागवत सांगितलं. याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल त्याप्रमाणे, बरं का, त्याप्रमाणे म्हणजे बरोबर, त्याप्रमाणे जावे ओवाळ. भूषण पाटील हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते पहा, आमचे लातूरचे सगळे मोठे मोठे लोक बसलेले आहेत. तर त्यांच्याकडे दरवर्षी एक दिवस असतो, पण त्याच वेळेला 10:30 प्रारंभ आणि 12:30 उद्या बरोबर 8:30 तयारी ठेवा. आम्हाला अडचण अशी आहे, ते प्रेमाचे संबंध आहे. नथू पाटलाला माहिती आहे, मी त्यांना बरेच ठिकाणी फिरवलं. डोक महाराजच पाहिजे, असे काही ठिकाण आहे ते नाही जमत. डोक महाराज पाहिजे. म्हटलं उशीर होईल, उशिरा या, 1 तास करा, पण सुरुवात उद्या झाली पाहिजे. असं आहे. बरोबर करू आपण. 8:30 ते 10:30 सगळी तयारी राहा. 5:30 उजाडतं ना, भरपूर आहे. उन्हाळ्याचे दिवस असेल. बरं होते. त्या दिवशीच मी म्हणत होतो जटांजलीला जरा उशीर होतोय पाटील, पण आता त्यांनाही ते मोह आवरेना. महाराज आपल्याकडे येतात, ते स्वागत न त्याच्यात अर्धा तास. तरी आम्ही बरोबर 11 ते 1 बरोबर केला. ऊन खूप आहे, त्याच्यामुळे आपलं लवकर उरकू. उद्या आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. सगळी मोठी मोठी मंडळी आली.
एवढं हे सगळे भरलं पाटील, आपलं गाव जटामजिरीपेक्षा थोडस मोठं असं. आता तुमचंच गाव हे ते गाव तुमचंच जमलं त्यात, ते तुम्हालाच जमलं, ते बाकीच्या जमत नाही. आनंद आहे. यांची शांतता पाहून मला असं वाटते अजून कीर्तनच सुरू झालं नाही, पण 2 तास झाले बरं का. मेंढे साहेब, माऊलीचं भजन जय विठ्ठल. माझी एक विनंती असेल, आज आम्हाला काही गोष्टीच्या उणिवा जाणवल्या. ज्यांच्यामुळे मी परमार्थाला लागलो, ज्यांची पोथी पांडुरंग मामाजी सावरकर यांच्या घरी श्रावण महिनाभर न चुकता मी ऐकायचो, ते आमचे पूजनीय बनतेजी महाराज. पोथी तिथंच असायची महिनाभर. ते महाराज गेले नाही तर आवर्जून इथे उपस्थित. तसं आंबेडकर पुतळ्यापर्यंत दिंडी गेली का तिथे भजनाचा मान आमचे व्यंकटरावजी झाडोदे त्यांचा असायचा पूर्वीपासून. त्यांची आठवण आली, पण आमच्या प्रवीण चव्हाणनं ती उणीव भरून काढली. सुंदर 1-2 घटना आता झाल्या. आमचे कुशारराव ढोक, शेषराव भाऊ कडू, हे कालाच्या ओघामध्ये जावं लागतं. गए हुए कधी आते नहीं, कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है, म्हणून स्मरण झालं, म्हणून खुलासा केला. तर माझी बनतेजी गेले. आता माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. सर्व झाल्यावर आमचे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही.